तेच प्रॉब्लेम होते ना. हां. तुमच्या औषधनी भरपूर फरक पडलेला आहे. अच्छा. म्हणजे अंदाजे बोललो तर पहिल्यापासून त्रासच आहे. एखादी वर्षापासून एक आज हे त्रास आहे तर उद्या ये, परवा हे 2 दिवस सुट्टी आहे तर तिसरा दिवस चक्कर आहे, चौथा दिवस कमर दर्द आहे, हां. का पाचवा दिवस कधी पोट दर्द आहे. हां. आठवड्यामध्ये काहीतरी होतं. 7-6 दिवस हां. हेच काम होते. अच्छा. मग आता आता भरपूर चांगलं आहे. भरपूर तुमच्या आता तुम्हाला त्रास काय काय होतो? आता मला त्रास ते बोलले पोट फुगतो आणि पोट फुगलं तर कसं तरी होतं एकदम, आणि इथे दुखायला लागले आणि ते छातीमध्ये दुखायला लागले आणि डोकं जड झालंय, चक्कर येते, उलटीसारखं वाटते आणि अंगात एकदम कसं तरी थरथर होते. किती महिन्यांपासून आहे हा त्रास? आता तर 1-2 महिने झाले जास्त व्हायला लागले. जास्त व्हायला लागले? तुम्हाला पूर्वी काय काय त्रास होत होता आणि आता तुम्हाला काय चेंजेस जाणवले मेडिसिन नंतर? जवळपास 4-5 दिवस झालेत ना? 4 दिवस झालेत ना? हां, हे 5वा दिवस. आज 5वा दिवस. तुम्हाला काय चेंजेस जाणवले? चक्कर थांबले. किती दिवसांपासून चक्कर येत होती तुम्हाला? चक्कर 1 महिन्यापासून येत होती. हम्म. ही मेडिसिन घेतलं तेव्हापासून मला चक्कर थांबले. अजून उलटीसारखं व्हायचं ते पण थांबलं आहे. पोटात दुखायचं ते पण थांबलं आहे. बरं वाटतंय, फ्रेश वाटतं एकदम माइंड वगैरे. म्हणजे सकाळी उठल्यावरती आधी काय त्रास व्हायचा आणि आता कसं वाटतंय? नाही, आता बरं वाटतंय. सकाळी उठल्यावर आधी कसं चक्कर सारखं वाटायचं, एकदम चिडचिड वाटायचा. आता काय वाटत नाही. आता काय वाटत? का भीती वाटते? कशामुळे घाबरलात तुम्ही? ते म्हणजे माझी मैत्रिणीचा फोन आला ना, ते बोलले का त्यांची कोण आहे वहिनी, त्यांना आहे ना दुखत होतं ना इथे, तर हे लेफ्ट हाताला, त्याला पॅरालिस अटॅक आला. म्हणून घाबरला. काय वाटलं? असं वाटलं की इथे मला पण दुखते ना सारखं, मला पण कुठे आकडी विकडी येणार काय, म्हणजे असं रातभर तेच भीती वाटत होतं. भीती वाटत होती? झोप नाही लागली? नाही. सकाळपासून काय विचार येत आहेत? नाही, सकाळपासून ठीक आहे, तरी पण हे दुखणं काय कमी होत नाही. कधीपासून दुखणं वाढलं? संध्याकाळपासूनच. फोन दुखतच झाल्यापासून होता मला आणि त्यांचा फोन आला. हां. फोन आला तर तसं? थोडा भीती वाटायला लागली. फोन आला तसं? किती वेळानंतर दुखणं वाढलं? ऐकल्यानंतर किती नाही, वेळा? दुखणं तर तसंच होता, फक्त घबराट चालू झाला. तेच. आणि सतत काय मनात विचार येऊ लागले? तेच तर, हे दुखते आपल्याला पण तसं होणार काय म्हणून. आधी काय मानदुखी होता, डोकंदुखी होता, चक्कर यायचा आणि उलटीसारखं व्हायचा. ते सगळं बरं झालं. चक्कर नाही, मान नाही दुखत, छातीमध्ये दुखायचं ते पण नाही दुखत. सगळं म्हणजे माइंड पण फ्रेश वाटते. आणि तुम्हाला इथे हातापासून मानेपासून पूर्ण हात आणि लेफ्ट चेस्टला पेन व्हायचं, ते हळूहळू किती दिवसात तुमचं कमी आलं? हळूहळू म्हणजे 2 आठवड्यामध्ये पूर्ण 15 दिवसात तर ते पूर्णच बंद झाला. 15 दिवस लागले? हा, सगळं दुखायचं एकदम बंद झालं. कंबर दुखत होती का? 1 आठवड्यामध्ये एकदम आराम पडला. तुम्हाला पहिले परेशान होत होती, आता चांगली आहे. काय परेशान होत होत्या? तेच हे काय दुखतंय, चक्कर येते, इकडे दुखते, गॅसनी दुखते, ऍसिडिटीने दुखते. तेच प्रॉब्लेम होते ना. तुमच्या औषधनी भरपूर फरक पडलेला आहे. किती महिन्यांपासून यांना त्रास होत होता? पहिल्यापासून त्रासच आहे. एखादी वर्षापासून आज हे त्रास आहे तर उद्या ये, परवा हे 2 दिवस सुट्टी आहे तर तिसरा दिवस चक्कर आहे, चौथा दिवस कमर दर्द आहे, का पाचवा दिवस कधी पोट दर्द आहे. आठवड्यामध्ये काहीतरी 7-6 दिवस हेच काम होते. अच्छा. मग आता आता भरपूर चांगलं आहे. तुमच्या दव्याने आणि तुमच्या आशीर्वादाने. मध्ये पहिले चिडचिड वगैरे तर नव्हता पहिले, पण आज पण नाही आहे. बरं आहे, पहिलेपासून तसंच आहे. खाली दर्दनी ती परेशान होती ना, तर तेव्हा थोडा तिथे दुखायचं ना, ते आता थांबलंय, म्हणजे नाही दुखत आहे. म्हणजे असं रोज काही ना काही दुखायचं.
कधी डोका दुखायचा, कधी मान दुखायचा, कधी पोट जाम वाटायचा, कधी चक्कर यायची. तर आता सगळं बरं आहे. सगळं बरं आहे. झोप आधी कशी होती, आता कशी आहे? झोप आता ठीक आहे. झोप पण बरी आहे. झोप पण येते आता. आता एक